मुंबई गुन्हे शाखेकडून कामाठीपुरा परिसरामधल्या 5 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे। मुंबईमध्ये बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं आता उघड झालंय। मुंबईमध्ये बेकायदेशीर बांगलादेशींवरती कारवाईला आता सुरुवात झाली आहे। या कारवाईमध्ये अनेक पद्धतीची धक्कादायक माहिती समोर येते आहे। यामध्येच लाडकी बहीण योजनेचा लाभ सुद्धा या महिलांनी घेतल्याचं समोर येत आहे। मुंबईमधल्या 5 बांगलादेशी नागरिकांवरती कारवाई होतीये आणि एका एजंटला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे। तर खरोखरच लाभ आवश्यक असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। सूरज, एक धडक कारवाई सुरू आहे। मुंबईच्या कामाठीपुरा परिसरामधल्या 5 बांगलादेशी नागरिकांना अटक झाली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ आता या बांगलादेशी महिलांनी घेतलाय। यामिनी, नक्कीच गुन्हे शाखेकडनं त्याचबरोबर स्थानिक पोलिसांकडनं आता बांगलादेशींविरोधात फासावळण्यास सुरुवात झालेली आहे। खरं तर या चालू वर्षातच आपण जर पाहिलं तर पहिल्या 10 दिवसात 81 बांगलादेशींना या ठिकाणी पकडण्यात पोलिसांना यश आलं होतं। मात्र ही मोहीम आता सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। आता दुसरीकडे सैफ अली खानचा आरोपी हा देखील बांगलादेशी निघाला। त्यानंतरच या संपूर्ण प्रकरणात आता वेग आलेला आहे। मुंबई पोलिसांनी नुकतीच गुन्हे शाखेने केलेली एक कारवाई होती आणि यामध्ये एका एजंटसह 4 महिलांना ताब्यात घेण्यात आलं होतं। यावेळी एका महिलेने लाडक्या बहिणी योजनेसाठी देखील अर्ज केल्याचं तपासात समोर आलेलं आहे। त्यामुळे अनेकच्या भोवया या उंचावलेल्या आहेत। खरंच लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे तो योग्य त्या महिलेला मिळतोय का असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित केला जातो। या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखा करत आहे। त्या महिलेला कोणी या संपूर्ण कागदपत्र पुरवली याचा देखील सखोल तपास केला जाणार आहे। त्यामुळे या एकूणच ज्या घटना धक्कादायक समोर येत आहेत त्यामुळे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत। त्यामिनी, अगदी सूरज, धन्यवाद या माहितीसाठी। तर मुंबई गुन्हे शाखेकडून कामाठीपुरा परिसरामधल्या 5 बांगलादेशी नागरिकांना अटक झाली आहे। एकंदरीत तपासावरून सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता, त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं। ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही कारण वेळ कमी होता। आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखरी ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलं एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।